वाचिया त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकारा जयंती केली स्मरण होई सकळ विद्येच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामोदिवक्रम कलानीशवादा पुनर्दाहनिक्सिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा शुक्लम ब्रह्म विचार सार परममध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी मभेदाम ज्ञानंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकं विदधते पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदा यों प्रविश्य मोवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयते किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आदिमाय शक्ती मुक्ताबाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत भगवान बाबा आदी करून सर्व संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात कर दे विठाला निमित्ताने सेवा माझ्याकडे आली आहे ही तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करते भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने या शेंदूरनी पंचक्रोशीतील सर्व तुम्ही वास्तव्यभूत असलेले परमार्थ प्रेमी श्रद्धावान सज्जन भाविकांच्या आणि भक्तिमय मातेच्या अनामूल्य सहकार्याने बर का पण आहेरे फॅमिली सुभाष काका आहेरे कृषी अधिकारी मला खरंच आनंद वाटतो लोक कशाच्या निमित्ताने काय कार्यक्रम ठेवतील पण आज सुशिक्षित फॅमिली असून सर्व घरातला विचार करून का खरंच त्या काकांच्या आणि ताईच्या लग्नाची हॅपी अॅनिव्हर्सरी आहे म्हणून त्या निमित्ताने त्यांनी हा सप्ताह ठेवला खरंच तुम्हाला धन्यवाद देते मी आणि असे कार्यक्रम होतच राहिले पाहिजेत खूप पैशावाले असतात मोठे असतात पण करण्याची दातृत्व नसतं सप्ताह करणं एवढं सोपं नाही एक दिवस जर बापाला मुलीचं लग्न करायचं असेल ना तर त्याची वर्षानुवर्षापासून फाटते तरी त्याचं ते जोडल्या जात नाही सप्ताह करणं एवढं सोपं नाही प्रत्येकाच्या पाया पडावं लागतं पक्पदाच्या पाया पडावं लागतं गायनाचार्याच्या विनयकराच्या कीर्तनकाराच्या भागवतकाराच्या सगळ्यांना हात जोडून विनंती करावी लागते का तुम्ही या बरं का पण लग्नाला आमंत्रण असलं तरच जायचं पण सप्ताह जर असेल तर तुम्हाला काकांनी जरी सांगायचं राहिलं असेल तरी न सांगता तुम्ही या आज नाही आले उद्या नाही आले शेवटच्या दिवशी नक्कीच या आल्याचा प्रसाद घ्यायला तरी पण मला आनंद वाटला यांनी हा सप्ताह केला खूप भाग्य आहे त्यांचं जन्मोजन्मीचं म्हणून हे करण्यासाठी हा योग लागतो की जन्मोजन्मी
की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य, खरंच पूर्वजन्मीचा ठेवा होता म्हणून त्यांना हा सापडला आहे. आणि सुंदर असं कार्यक्रम केला. बरं, 1 दिवसाचा नाही, 2 दिवसाचा नाही, डायरेक्ट 8 दिवसाचा सप्ताह केला. आणि त्याच्यात भागवत कथा आहे. पिबत भागवतम रसमालय, रामायण. अतिशय गोड असं सुंदर नियोजन आहे. म्हणून त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांना खूप मी शुभेच्छाही देते की ज्ञानोबारायांनी त्यांना अशीच चांगली सद्बुद्धी देवो आणि असाच त्यांच्या हातामधून चांगले कार्यक्रम घडवत राहो ही आपण ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूया. विठाल. आणि खरं काकांची माझी ओळखही नव्हती आणि ज्यांच्या माध्यमातून मला येण्याचा खरा योग आला ते म्हणजे आमच्यावर बापाप्रमाणे प्रेम करणारे आमचे सुश्रीकर महाराज ताई. अतिशय आमची खूप दिवसापासूनची ओळख आहे. ज्यावेळेस मी आळंदीला शिक्षण घेत होते तेव्हापासून मी इकडे भरपूर त्यांच्या परिसरामध्ये कार्यक्रम केलेले आहेत आणि खरं त्यांच्यामुळे माझा येण्याचा योग आला. त्यांनी सांगितलं, काकांना सांगितलं आणि त्यांच्या योगाने हा कार्यक्रम घडून आला आणि ह्या कार्यक्रमाला हे सगळं लाभलेलं सौंदर्य. विठाल. या अभंगातून तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना सांगतात की या संसारामध्ये प्रत्येक प्राणी मात्राला केवळ सुखाची इच्छा आहे आणि त्या सुखाच्या इच्छेकरता आपली रात्रंदिवस धडपड चालू आहे, धावपळ चालू आहे. पण आपल्याला या संसारामध्ये सुख मिळतं का? नाही मिळत. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी करतो पण आपल्याला सुख मिळतं का? नाही मिळत. कारण पाठीमागे गेले त्यांना मिळालं नाही तर तुम्हाला मिळेल का? शक्यच नाही. सर्व सुखाची या आशा जन्म शक्यच नाही. अहो या संसारामध्ये सुख नाहीच पण आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मिळेल का? नाही. हा संसार कसा आहे? आशा आहे. आपण आशेवर जीवन जगतो पण आशेवर कधी जीवन जगू नका. कारण ही आशा खूप वाईट आहे, आपल्याला पुढे घालणारी आहे. आशेच्या पायी गेले ते गेले, पुन्हा आले नाही. तुकोबाराय म्हणतात की आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. तुकोबाराय म्हणतात की असे वायाला जातात. मग आशेवर कधी जीवन जगू नका. पण आपण सगळं आशेवरच जीवन जगतो. आपण जर पायी चालत असलो तर त्याला असं वाटतं आपल्याकडे सायकल यावी. सायकल आली की त्याला वाटतं आपल्याकडे टू व्हीलर यावी. टू व्हीलर आली की त्याला वाटतं आपल्याकडे 4 व्हीलर यावी. 4 व्हीलर आली की त्याला वाटतं आपल्याकडे एरोप्लेन यावं असं वाटतं ना. ही आशा आहे. सुभाषितकार एका ठिकाणी सांगतात की निश्चोष्टिशतम दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेक्षम क्षितिपालकम क्षितिपती चक्रे शतम वंचती चक्रे शास्त्रराजतम सुरपती ब्रह्माशैव पदम ब्रह्माशैव हरिपदम आशावनी भोगतः. की निश्चोष्टिशतम दशशतम लक्षम सहस्राधिपो. मनुष्याकडे जर 100 रुपये असले ना तर त्याला असं वाटतं नाही 200 पाहिजे होते. 1000 रुपये जर असले तर त्याला वाटतं नाही 2000 पाहिजे होते.
ही संसारातली आशा आपल्याला पुढे घालणारी आहे. म्हणून आशेवर कधीच जीवन जगू नका. आशा, मनीषा, कल्पना ह्या सगळ्या सख्या बहिणी आहेत आणि ह्या सर्व आपल्याला पुढे घालणारे आहेत. म्हणून आशेवर जीवन जगू नका. किती वाईट ही आशा. तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल, लक्ष देऊन ऐका. संसार सोडोनी वनी गेला, वने वनिता चिंतू लागला. एक मनुष्य घरादारांना, बायका पोरांना कंटाळला, वैतागला आणि वैतागून लांब एका वनामध्ये जाऊन झाडाखाली भजन करत बसला. आजी कुणीच आपल्या ओळखीचं नाही अशा ठिकाणी तो झाडाखाली भजन करत बसला. काही गावातील गुराखी मुलं गुरं चारण्यासाठी वनामध्ये गेली आणि त्या मुलांनी बघितलं कुणीतरी साधू बाबा आलाय, झाडाखाली भजन करत बसलाय. मग त्या मुलांनी हा करीत गावामध्ये बातमी पोहोचवली, कुणीतरी साधू बाबा आलाय, झाडाखाली भजन करत बसलाय. मग गावातील लोकांची बाबाच्या दर्शनाला गर्दी चालू झाली. आता आला होता संसाराला वैतागून, कंटाळून, पण लोक समजत होते ह्याला साधू बाबा. लोकांची दर्शनाला गर्दी चालू झाली. आता दर्शनाला गर्दी चालू झाल्याच्या नंतर अगदी मागाशी वातावरण झालं पावसाचं, तसं अगदी डोक्यावर पाऊस टेकलेला आणि गावातील प्रतिष्ठित लोक म्हटले, बाबा तुम्ही एवढ्या पावसामध्ये चिंतन करत बसणार, तुमच्या भजनामध्ये व्यत्यय येईल. मग गावातील लोक म्हटले, बाबा तुम्हाला जर आम्ही एखादी छोटीशी झोपडी बांधून दिली तर चालेल का? साधू बाबा म्हटलं, हो चालेल ना. मग गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी साधू बाबाला झोपडी बांधून दिली. साधू बाबा झोपडीमध्ये राहायला लागला. रोजच्या प्रमाणे त्याचा नित्यक्रम चालू झाला. सकाळी उठला, स्नान केलं आणि आपली लंगोटी वाळत टाकली. आता लंगोटी वाळत टाकल्याच्या नंतर जिथं झोपडी बांधली तिथं उंदर येणारच, त्याची लंगोटी कुरतडली. लंगोटी कुरतडल्याच्या नंतर ह्याने परत गावातील प्रतिष्ठित लोकांना बोलून घेतलं. म्हणे, का हो, मी चांगल्या झाडाखाली भजन करत बसलो होतो तर तुम्ही मला झोपडी बांधून दिली. मी त्या झोपडीमध्ये राहायला लागलो, माझा नित्यक्रम चालू झाला, स्नान केलं आणि माझी लंगोटी वाळत टाकली तर ती उंदराने कुरतडली. लोक म्हटले, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, उंदराचं साधन काय आहे? मांजर. टेन्शन घेऊ नका, तुम्ही साधू बाबा आहात ना, तुम्ही राहा आणि त्या उंदराला राहू द्या त्या झोपडीमध्ये. साधू बाबा म्हटलं, अहो राहण्याबद्दल काही दुमत नाही, पण माझी लंगोटी कुरतडली, ह्याचं काय करायचं? लोक म्हटले, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मांजरीचं साधन, उंदराचं साधन काय आहे? मांजर. मग गावातील प्रतिष्ठित लोकांनी मांजर आणून घातली. आता मांजर आणून घातल्याच्या नंतर मांजरीचा स्वभाव म्याव 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 ओरडणं, मांजर सारखी ओरडायला लागली, आरडायला लागली. हा साधू बाबा म्हटला, माझीच खायची पंचायत, हिला कुठून काय द्यायचं? होते 2 उंदर, ते सकाळीच नाश्ता केला, काहीच नाही देण्यासाठी. मग त्याने परत गावातील लोकांना बोलून घेतलं, का हो म्हणे, मी चांगल्या झाडाखाली भजन करत बसलो होतो, तुम्ही झोपडी बांधून दिली, तिथं उंदर आले, उंदराचं साधन तुम्ही मांजर पाठवली, पण त्या मांजरीला काय द्यायचं मी? ती सारखी ओरडते, खाण्यासाठी पिण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. लोक म्हटले, बाबा टेन्शन घेऊ नका, मांजरीला काय लागतं? दूध लागतं. मग 1 लिटर नाही, 2 लिटर नाही, 3 लिटर नाही, डायरेक्ट 15 लिटर दूध देणारी गायच आणून घातली. आता पिऊन पिऊन किती पिणार? 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 5 लिटर धरलं, पण 10 लिटर दूध खराब व्हायला लागलं. मग दूध खराब न होण्यासाठी काय करावं लागतं? महिला मंडळ, दूध नाही का तुमच्या तिकडं? गाया नाही? मग मी तिथं भरपूर गाया बाई. काकांच्या घरासमोर खूप गाया आहेत. मांजरीला काय लागतं? दूध लागतं. 10 लिटर
दूध देणारी गायच आणून घातली. मग गाय आणून घातल्याच्या नंतर पिऊन पिऊन किती पिणार? 5 लिटर. पण 10 लिटर दूध खराब व्हायला लागलं. 10 लिटर दूध खराब व्हायला लागलं. मग दूध खराब न होण्यासाठी काय करावं लागतं? महिला मंडळ दूध तापवायचं, थंड होऊ द्यायचं, मग त्याला विरजण लावायचं, मग घुसळण, मग रवी, दही, दूध, तूप, लोणी. आणि एवढं सगळं करण्यासाठी कोण लागतं? माणसं लागतील का? बाई लागते. मग हा साधू बाबा म्हटला, गावातील लोकांना बोलून घेतलं, म्हणे का एवढं सगळं करण्यासाठी बाई लागते? मग गावातील लोक म्हटले, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग गावातील लोकांनी एक बाई आणून घातली. रोजच्या प्रमाणे दही, दूध, तूप, लोणी करायची, स्वतः खायची, बाबाला खाऊ घालायची, घरी घेऊन जायची. हा साधू बाबा म्हटला, हमेशा झोपडीत आलेलीच आहे ना, मग हिच्याशी लग्न केलं तर काय होणार नाही? मला सांगा, आला होता संसाराला वैतागून, कंटाळला, पण एका लघुटीने संसार पुन्हा सुरू करून दिला. ही आपल्या जीवनातली आशा आहे, ही आपल्या जीवनातली तृष्णा आहे, ही आपल्या जीवनातली धावाधाव आहे. म्हणून आशेवर कधी जीवन जगू नका, ही आपल्याला पुढं घालते. पण आपल्याला असं वाटतच, आज तरी सुख मिळेल, उद्या तरी मिळेल, परवा तरी मिळेल, पण आपण अपेक्षा करतो पण मिळत नाही. लग्न झाल्यावर सुख मिळेल, नाही मिळालं. मुलं मोठे झाल्यावर सुख मिळेल, नाही मिळालं. मुलाचं